ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक आणखी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊतांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून वाकोला पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केला गेलाय। संजय राऊत यांच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल झालाय, तो म्हणजे कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी हा गुन्हा संजय राऊत यांच्यावरती दाखल झालाय। पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारासोबतच कथित व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणी सुद्धा संजय राऊत यांच्यावरती वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर राऊतांचे कथित व्हायरल ऑडिओ क्लिप धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या हालचाली आता वाढलेल्या आहेत। या प्रकरणाचा तपास अधिकारी आता बदलण्यात आलेला आहे। या प्रकरणी महिला तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पीडित महिला वाकोला पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा नव्यानं या महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे। ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांच्या हालचाली वाढलेल्या आहेत। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महिला तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तपास अधिकारी यातला बदलण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा नव्यानं या महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे, कारण वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। भाजपला शिवसेनेला संपवायचा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। सध्या दडपशाही आणि दमनशाही सुरू असल्याची जोरदार टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं तर मग ती जी काय राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची। त्याला प्रयत्न करून बघा। आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे। आज त्यांनी रोखोक केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि शिवसेना संपवायची असा घणाघात त्यांनी भाजपवरती केलाय। त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील टीका केली आहे। संजय राऊत यांच्यावरती झालेल्या ईडीच्या कारवाईवरून उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमदार रवी राणा आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। संजय राऊत यांच्यावरती झालेली ईडीची कारवाई यावरती आपली प्रतिक्रिया। ज्या पद्धतीनं अनेक महिन्यांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती, अनेक पुरावे ईडीच्या हाती लागले। त्यांनी त्या चौकशीच्या आधारावर अनेकदा संजय राऊत यांना बोलून त्यांचं बयान सुद्धा नोंदवण्यात आलं आणि सखोल चौकशी करून निपक्ष पद्धतीने ईडीने जी कारवाई केली, काल त्यांच्या घरी छापे टाकले, त्यामध्ये काही कागदपत्र जप्त झाले, काही पैसे जप्त झाले आणि काल रात्री त्यांना जी अटक झाली, मला असं वाटतं की ईडीने कुठली याच्यामध्ये घाई केलेली नाहीये। खूप सखोल चौकशी करून अभ्यास करून त्याच्यामध्ये जे मोठे पुरावे मिळाले आहे, ज्या ज्या पद्धतीने घोटाळे झाले आहे, अनेकांशी कनेक्शन आहे, अनेक कंपन्यांमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे, मुंबईमध्ये प्रॉपर्टी असू द्या, अलिबाग असू द्या, की त्याच पद्धतीनं पत्राचालमध्ये असलेली त्यांची गुंतवणूक आणि मला असं वाटतं आज जी अटक झालेली आहे त्या अटकच्या माध्यमातून अनेकांची लिंक संजय राऊतांशी कशी जुळली आहे ते सुद्धा मला असं वाटतं ईडी भविष्यामध्ये खुलासा करेल। कारण की आज तुम्ही पाहिला मुंबईचा जो डीपीआर जो फायनल केला, त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर त्या डीपीआर मध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बिल्डरला जो बेनिफिट मिळण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा संजय राऊतची मोठी भूमिका होती आणि मुंबई बीएमसी मध्ये अनेक मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट जे साईन होतात कॉन्ट्रॅक्टरचे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये संजय राऊतांची पार्टनरशिप आपल्याला दिसेल। याच्यामध्ये अनिल परब असू द्या, त्याच्यासोबत सुद्धा लिंक मोठ्या प्रमाणात दिसेल आणि याचे तार जर मातोश्रीशी जुळले तर याच्यामध्ये काही आश्चर्य समजण्याची गरज नाहीये। कारण की संजय राऊत अटक झाल्यानंतर आता मोठमोठे खुलासे, कंपन्यांमध्ये पार्टनरशिप असलेली हिस्सेदारी, वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक हे कशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या मार्गाने उघडल्या गेली
हे उघड सुद्धा काही दिवसामध्ये संजय राऊतांच्या माध्यमातून होईल. बरं, काल नवनीत राणा यांनी दिलेली प्रतिक्रिया होती की ही कारवाई तर आधीच व्हायला पाहिजे होती, हा तर उशीर झालाय संजय राऊत यांच्यावरती कारवाई व्हायला. काय नेमकं अपेक्षित होतं तुम्हाला? पद्धतीनं ईडीकडे पुरावे मिळाले होते आणि पुरावे मिळाल्यानंतर तुमचं बयान घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर ईडीने खूप घाई न करता पूर्ण सखोल चौकशी करूनच आजची कारवाई ही जी केलेली आहे. तर मला असं वाटतं की हे आधी अटक व्हायलाच पाहिजे होते, कारण की त्या पद्धतीनं संजय राऊतच्या अनेक चौकशीनंतर जे उघड आले होतं, त्याच्याजवळ अनेक कंपनी संबंध मिळाले होते, कारण की आज 2 वर्षापासून राकेश वाधवान जेलमध्ये आहे आणि त्या डीएचएफएल कंपनीशी यांची जी हिस्सेदारी आहे ती तर मला वाटतं 1 वर्षाआधीच तिचा खुलासा आला होता. पण त्याच्यानंतर ईडीने खूप चौकशी केली, तपास केला, कुठल्या प्रकारची घाई केली नाही, कुठल्या प्रकारचं दबाव तंत्र यूज केलं नाही, पण निपक्षपणे चौकशी करून जे आज अटक झालेली आहे, मला असं वाटतं ते आधीच व्हायला पाहिजे होती. पण उशीर जरी झाला तरी अनेकांचे कनेक्शन बाहेर येतील, अनेकांची धागेदोरे संजय राऊतांशी जुळलेले हे तुम्हाला दिसेल आणि अनेक मोठमोठे चेहरे याच्या समोर येतील. बरं, संजय राऊतांवरती कारवाईला सुरुवात झाल्यापासून सगळा रोख आणि रोष हा केंद्र सरकारवरती, भाजपवरती आहे. केंद्रीय यंत्रणा आपल्या संस्थांचा गैरवापर करतंय असा आरोप सुरुवातीपासूनच होत होता आणि त्या सगळ्या सूडबुद्धीनंच ही कारवाई झाली आहे. त्याचसोबत सांगितलं जात आहे की आमचा या कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही, आम्ही निर्दोष आहोत, हे वारंवार संजय राऊतांकडून सांगितलं जात आहे. ते लक्षात ठेवा की केंद्रीय जेवढ्या एजन्सी आहे, ते ईडी असू द्या, सीबीआय असू द्या, ह्या वर्षानुवर्ष स्वतंत्र एजन्सी आहे. त्यांना संविधानाने स्वतंत्र अधिकार दिलाय. याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊ शकत नाही, चालू शकत नाही. पण एक लक्षात, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहिलं की हनुमान चालीसा वाचल्यानंतर आमच्यावर जो राजद्रोह दाखल करण्यात आला, ज्या पद्धतीने आम्हाला लॉकअपमध्ये टाकलं, जेलमध्ये टाकलं, आमच्या घरी पोलीस आतमध्ये शिरून आम्हाला उचलून घेऊन जातात गाडीमध्ये, याला म्हणते सत्तेचा दुरुपयोग, याला म्हणते कुठे ना कुठे पॉवरचा दुरुपयोग करून कुठेतरी खोटे ऑफेन्स दाखल करून जेलमध्ये टाकणं, कुठेतरी द्वेषाचं राजकारण करणं, याला म्हणते पॉवरचा दुरुपयोग. तो उद्धव ठाकरेजींनी तेव्हा केला आणि त्याला पूर्णपणे उजोरा देण्याचं काम संजय राऊत आहे, अनिल परब आहे यांनी सुद्धा केलं. आणि आज ईडीची जी चौकशी चालू आहे हे वर्षानुवर्षापासून चालू आहे. आज एक वर्षापासून संजय राऊतांची चौकशी चालू आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर, पुरावे मिळाल्यानंतर त्यांनी अटक केली. याला म्हणतात निपक्ष चौकशी. आणि मला विश्वास आहे याच्यामध्ये अनिल परब सुद्धा अटकतील आणि मातोश्रीचे सुद्धा धागेदोरे याच्यामध्ये लागतील, हा मला विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये पहा किती मोठमोठ्या कंपन्यांमध्ये संजय राऊतची हिस्सेदारी दिसेल, किती कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर आहे हे माहीत पडेल आणि मोठा भूकंप या माध्यमातून ईडी करेल. जी, रवी राणाजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी.